बघा, एका संख्येला 8ने भागले असता ती संख्या 63ने कमी होते, तर ती संख्या कोणती असा प्रश्न विचारला लेकरांनो. ती संख्या, उदाहरणार्थ ती संख्या इथं आम्ही यक्स समजायची गोष्टी लक्षात घ्या. ती समजा आम्ही संख्या समजली यक्स, गणिताची मांडणी करायची कशी. यक्स समजलेल्या संख्येला 8ने भागल्यास ती संख्या 63ने कमी होते. ती संख्या कोणती? यक्स. 63ने कमी होते म्हणून वजा 63 अशा पद्धतीची मांडणी. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणिला स्वरूपात या गुणधर्माचा विचार करता 8 गुणिला यक्स बराबर हा गुणाकार 8 आतील पदाला गुणिला 8 गुणिला एक्स 8x वजा 8 गुणिला 63 8 3 24 2 8 सकम 48 आणि 2 50 गुणाकार 504. या वजा 504 ला इकडे येऊ द्या, येताना अधिक 504 अशा स्वरूपात. 8x कड जाताना हे x वजा स्वरूपात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक अधिक असेल वजा गुणिला असेल भागीला भागीला असेल गुणिला अंशस्थानी असेल छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. हे लेकरांनो अधिक असलेले 504 ही वजा बाकी 7x. आता 504 कडे येताना 7 भागीला का नुकतंच सांगितलं. प्रत्येक प्रश्नाला असलेले जे काही गणितीय गुणधर्म आहेत ते आम्ही पाठ केले पाहिजे. तर 7 49 उरला 1 झाले 14 7 दोन्ही 14. म्हणजे ती संख्या कोणती सर? 72. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट उत्तर. ओके. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला